आव्हाडांच्या विरुद्ध सध्या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज मंत्रालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं होतं। त्यांचा जो फोटो आहे त्या फोटोला सुद्धा चपलांनी मार दिला होता। त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणी जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांच्या जीपमध्ये बसवून नेत असल्याचं पाहायला मिळतं। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत। अनेक कार्यकर्ते एकमेकांना धरून या ठिकाणी बसले होते। त्यानंतर पोलिस आले आणि पोलिसांनी त्यांना त्यांच्या गाडीमध्ये टाकले मिळते आहे। काही कार्यकर्ते जे आहेत त्यांना अक्षरशः उचलून गाडीमध्ये टाकत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच या ठिकाणी आता पोलीस आणि जे भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यामध्ये धुमसचक्री होत असल्याचं पाहायला मिळते। जबरदस्तीने त्यांना गाडीमध्ये टाकत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदरीतच जे या ठिकाणचं वातावरण आहे ते तणावपूर्ण झालेलं असून भारतीय जनता युवा मोर्चाचे जे मुंबई अध्यक्ष आहेत तेजिंदर तिवाना यांना सुद्धा गाडीमध्ये बसवलेलं आहे आणि आता त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे आणि या ठिकाणी आता जे कार्यकर्ते आहेत त्यांना गाडीमध्ये बसवलेलं आहे आणि पोलीस घेऊन जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई। तर डॉक्टर आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचा आरोप आव्हाडांवर केला जातोय आणि त्यामुळे आव्हाडांच्या फोटोला चपलेरी सध्या भाजपकडून मारलं जातं। डॉक्टर आंबेडकरांचा फोटो फाडण्याचा आव्हाडांवर आरोप केला जातोय। महाडमध्ये खरं तर जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचा आरोप आता भाजपने केला। मंत्रालयाबाहेर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचं सध्या आंदोलन सुरू आहे। महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनादरम्यान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचा आरोप आता भाजपने केलाय आणि त्या विरोधात सध्या मंत्रालयाबाहेर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं।